नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध मयकर, मधुशोभा निवास होमस्टेचा एक सदस्य. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत आणि जर तुम्ही कोकणात जायचा प्लॅन करत असाल तर मधुशोभा निवास हा एक बेस्ट ऑप्शन आहे. हा होमस्टे मालवणपासून फक्त 20 किलोमीटर आणि देवगडपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. तर हा होमस्टे तुम्हाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा एक्सप्लोअर करण्याची संधी देतो. मालवणमध्ये आपण बरेच प्रेक्षणीय स्थळं दाखवतो. यामध्ये आपण सिंधुदुर्ग किल्ला, वॉटर स्पोर्ट्स, तारकर्ली बीच, देवबाग बीच तसेच निवती येथे जाणारी बोट राईड आपण देतो. त्यामध्ये म्हातारीची चूळ, गोल्डन रॉक, डॉल्फिन व्ह्यूज तसेच सुनामी आयलंड असे बरेच स्पॉट आपण दाखवतो. तसेच मालवणमधील सोन्याचा गणपती, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो की राजकोटमध्ये आहे तो, आणि संध्याकाळी सनसेट बघण्यासाठी आपण रॉक गार्डनला घेऊन जातो. आणि घरी येताना आग्नेवाडीतील आई भाराडी देवीचे दर्शन आपण घेतो. असा असतो दिवस 1. आणि दुसऱ्या दिवशी आपण जातो थेट देवगडला. तेथे आपण कुणकेश्वर मंदिर, गजबादेवी मंदिर, देवगड पवनचक्की जिथे आपण झिपलाईन देखील करू शकता, दाभोळचा गणपती आणि बाळूमामाचे मंदिर असे स्पॉट करून आपण सनसेट बघायला आचरा बीचवर येतो. तेथे तुम्ही पाण्यात उतरू देखील शकता आणि फॅमिली या फ्रेंडसोबत एन्जॉय देखील करू शकता. तिसऱ्या दिवशी आपण आपल्या जवळील म्हणजे बांदिवडे गावातील स्पॉट आपण एक्सप्लोअर करतो. त्यामध्ये सिंधुदुर्गातील सर्वात मोठा स्वामींचा मठ आडवली या गावात आहे, तो आपण दाखवतो. तसेच एक गाव एक गणपती हा कॉन्सेप्ट असलेला कोळीलचा गणपती हा स्पॉट आपण दाखवतो. आणि आपल्याच बाजूला फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर गड नदी आहे, तिथे तुम्ही मस्त पाण्यात एन्जॉय करू शकता किंवा बोटिंगचा आस्वाद घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही स्वतः देखील बोट चालवू शकता. तसेच आपल्याला कांदळवन किंवा कायाकिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर ते स्पॉट देखील आपण कव्हर करतो, जे की आचऱ्यामध्ये आहेत. तसेच तुम्हाला अस्सल मालवणी मेजवानीचा आस्वाद घेता येईल. घावणे चटणी, आंबोळी चटणी, रस्स्यातल्या शेवया म्हणजे शिरवाळ्या या पारंपरिक मालवणी डिशचा आनंद घेता येईल. तर असा संपूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर मधुशोभा निवासला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर बुकिंग करा. बुकिंग करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.